फेरीबोटीच्या उत्पन्न म्हणून या शिल्लक कारणासाठी आपला विकास खंडित करून ठेवलेला आहे। म्हणून आज हा वर्ल्ड वेलफेअर फाउंडेशन यांच्या पुढाकाराने सर्व नागरिकांना या ठिकाणी एकत्रित केले। सर्व प्रवासी संघटना तसेच सर्व मच्छीमार संघटना व गावातील मंडळ या सर्वांना एकत्रित करण्याचं काम वर्ल्ड फाउंडेशन वर्ल्ड वेलफेअर फाउंडेशन यांनी केलेलं आहे। आणि आज आपण या ठिकाणी निषेध करणार आहोत। आज या ठिकाणी काही लोकांना चांगली सुविधा भेटावी म्हणून फेरीबोट व्हीआयपी फेरीबोट चालू केलेले आहे। म्हणजे व्हीआयपी लोक इकडे येतील राहतील त्यांच्यासाठी तुम्ही सुविधा उपलब्ध करणार आणि मग गोरगरीब इकडे राहतात ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ज्यांना कामावर जाण्यासाठी त्यांचा व्यवसाय वाढावा त्यांचा विकास व्हावा याच्यासाठी जे मदत आहे ते झगडत आहे त्यांच्यासाठी सरकार झोपलेलं आहे आणि त्यांच्यासाठी व्हीआयपी लोकांसाठी आज फेरीबोट उद्घाटन करण्यासाठी सरकारची लोक आलेले आहेत। आम्हाला यासाठी निश्चित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही इकडे जमलेलो आहोत। आम्हाला कुठल्याही पद्धतीचा घातपात किंवा कुठल्याही पद्धतीचं हिंसक वातावरण या ठिकाणी निर्माण करायचं नाही, परंतु आमची मठवासियांची सर्वांची मागणी एकच मागणी या ठिकाणी ब्रीज झाला पाहिजे, ब्रीज झालाच पाहिजे, ब्रीज झालाच पाहिजे। आमचं गाव हे शहराला जुळलं पाहिजे यासाठी आम्ही इकडे जमलेलो आहोत आणि हा निषेधासाठी सगळेजण इकडे जमलेले आहेत। आणि या ठिकाणी सह्यांची मोहीम आपण राबवत आहोत की जेणेकरून आपला निषेध सरकार दरबारी पोहोचेल आणि आपल्या या ठिकाणी जो मंजूर झालेला ब्रिज आहे तो लवकरात लवकर या ठिकाणी अस्तित्वात येईल यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार आहोत। आणि त्यासाठी आम्हाला इकडची फेरीबोट ज्या जुनी फेरीबोट आणि नवीन फेरीबोट दोन्ही बंद कराव्या लागल्या तरी चालतील। आम्ही हटवा 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 फेरीबोट हटवा 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 फेरीबोट हटवा हटवा सोडू प्रवाशांना। आमच्या आता सहनशक्तीला सीमा राहिली नाही। खूप वर्ष 60 वर्ष आम्ही शहरापासून दूर राहिलो, परंतु हे वर्षवारांनो आता समजा की मठचा लोक जागा झालेला आहे आणि याच्यानंतर तुमच्या फेरीबोटची काय अवस्था होईल हे तुम्हाला समजून येईल। म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पण कोली बांधव आहेत, या बाजूला पण कोली बांधव आहेत। कोली बांधव म्हणून तुम्ही एक समजूतदारपणे तुमचा निर्णय बदलायला पाहिजे आणि जो विरोध तुम्ही ब्रिजला करत आहात तो विरोध या ठिकाणी तुम्ही बंद केला पाहिजे आणि ब्रिजला सहमती दिली पाहिजे। अशी आपली मागणी आहे। येणाऱ्या प्रवाशांना जो त्रास होईल त्या त्रासाबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की हा त्रास आपल्याला थोड्या दिवसासाठी किंवा 1 दिवसासाठी आहे, परंतु आपल्याला जर ब्रिज बनला तर ही तुमची समस्या कायमची मिटून जाईल। म्हणून सर्व प्रवाशांनी या निषेधासाठी सहकार्य करा आणि सामील व्हावा अशी मी त्यांना आवाहन करतोय। आणि या ठिकाणी जी सह्यांची मोहीम राबवली जात आहे त्या सह्यांच्या फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी सह्यांची मोहीम चालू केलेली आहे त्यांना सहकार्य करायचं